दुसऱ्या वनडेमध्ये भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि भारताने मालिका आपल्या खिशामध्ये घातलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत तब्बल 171 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिका देखील आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवले. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी अफलातून फलंदाजी करत धावाचा अक्षरशः पाऊस पडला. शुभमन गिलने 154 धावाची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत चौकार आणि षटकांची आतिषबाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला ईशान किशननेही 125 धावांची स्फोटक खेळी करत गिलला उत्तम साथ दिली. दोघांनी मिळून तब्बल 224 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी वनडे इतिहासातील सर्वात वेगवान 200+ धावांच्या भागीदाऱ्यापैकी एक ठरली. या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात 402 धावांचा विशाल डोंगर उभारला. 400पेक्षा जास्त धावांचा पाठलाग कोणत्याही संघासाठी कठीण असतो आणि अफगाणिस्तान समोरही हेच मोठे आव्हान होते. 402 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत अफगाणिस्तानला मोठी भागीदारी उभारू दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत सामना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवला. अखेरीस अफगाणिस्तानचा डाव 231 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने तब्बल 171 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या सामन्यात सर्वात मोठे आकर्षण ठरला म्हणजे शुभमन गिलचा विक्रम. या खेळीदरम्यान गिलने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 3000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनण्याचा मान मिळवला. याआधी हा विक्रम विराट कोहली याच्या नावावर होता. गिलने अवघ्या 63 डावात 3000 धावा पूर्ण करत इतिहास रचला आहे. म्हणूनच हा सामना फक्त भारताच्या विजयासाठी नाही तर अनेक मोठ्या विक्रमासाठी देखील कायम लक्षात राहणार आहे. आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा मालिकेतील पुढील सामन्याकडे असतील. भारत ही मालिका 3-0 जिंकणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तुमच्या मते या सामन्याचा खरा हिरो कोण, शुभमन गिल, ईशान किशन की कोणी भारतीय गोलंदाज? कमेंटमध्ये तुमचे मत नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिकेट मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.